हां बघा, आज पण नोट्स नाही आणली. आपण पाहत आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. तो व्हॅल्युएशन ऑफ शेअर्समध्ये 3 मेथड आहे, नेट असेट मेथड, यील्ड व्हॅल्यू मेथड आणि फेअर व्हॅल्यू मेथड. नेट असेटमध्ये आपण नेट असेट कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्यावरून यील्ड व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू ऑफ अ शेअर काढतो. यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये ॲव्हरेज प्रॉफिट काढतो, रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढतो आणि मग शेअरची व्हॅल्यू काढतो, बरोबर. आणि फेअर व्हॅल्यू मेथडमध्ये पहिली जे मेथड आहे नेट असेट मेथड, त्याने निघालेली शेअरची व्हॅल्यू प्लस यील्ड मेथडने निघालेली शेअरची व्हॅल्यू भागेला 2. ठीक आहे. तर एक्झाम्पल लिहितो बघा. पॉज करतो. आता एक्झाम्पल जे व्हॅल्युएशन ऑफ शेअरचं असते, कशाचं व्हॅल्युएशन ऑफ शेअरचं जे एक्झाम्पल असते त्याच्यामध्ये जर बॅलन्स शीट दिलेली आहे, काय दिलेलं आहे, बॅलन्स शीट दिली आहे म्हणजे असेट दिलेले आहे, लायबिलिटी दिले आहे, किंवा बॅलन्स शीट न देता असेट आणि लायबिलिटीज दिलेले आहे. आता बॅलन्स शीट नाही दिली आहे तर तो असं पण देऊ शकते ना, द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ नंदा कंपनी लिमिटेड इज गिवन बिलो. नंदा कंपनी लिमिटेडच्या असेट्स आणि लायबिलिटीज खालीलप्रमाणे आहेत. असेट्स लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, दिस अमाऊंट म्हणजे तिची अमाऊंट दिलेली राहील वेगवेगळी, लँड अँड बिल्डिंगची एवढी, अशी म्हणजे अशी बॅलन्स शीट न देता फक्त जसं पॅराग्राफमध्ये माहिती असते ना तशी दिलेली आहे. तर तशी बॅलन्स शीटची माहिती असू शकते. मग बॅलन्स शीटची माहिती म्हणजे असेट दिलेले आहे, लायबिलिटी दिलेले आहे. मग असेट्स आणि लायबिलिटीज जर दिलेल्या आहे तर आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर करताना नेट असेट मेथड वापरतो. कोणती मेथड वापरतो? केव्हा असेट्स आणि लायबिलिटीज दिलेल्या असेल तर. ठीक आहे. आता जर उदाहरणामध्ये असेट्स आणि लायबिलिटीज दिलेल्या नाही, कोणत्याच असेट लायबिलिटी दिलेल्या नाही, पण उदाहरणात आपल्याला दिलेलं आहे प्रॉफिट. काय दिलेलं आहे? द नेट प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years. मागच्या 3 वर्षाचं प्रॉफिट किती होतं? 90,000, 95,000, 1,00,000 असं प्रॉफिट दिलेलं आहे. तर मग आपण मेथड वापरतो यील्ड व्हॅल्यू मेथड. फक्त प्रॉफिट देऊन चालत नाही, प्रॉफिट तर दिलेलं असतेच प्लस सोबत हे दिलं राहते द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न. त्याला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न किंवा NRR पण म्हणतात. काय म्हणतात? NRR. एन म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, NRR म्हणजे नॉर्मल रेट ऑफ, तर त्याला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न असं पण म्हणतात. उदाहरणार्थ एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न म्हणजे अपेक्षित परतावा मूल्य, अपेक्षित परतावा दर म्हणू आपण त्याला. काय म्हणू आपण त्याला? अपेक्षित परतावा दर. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित. आता अपेक्षित म्हणजे कसं, जसं उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करायची आहे कुठे समजा, तर गुंतवणूक करायची आहे तर आपण काय विचार करतो? गुंतवणूक करताना त्याच्यावर रिटर्न किती मिळेल, बरोबर ना. म्हणजे आपल्याला जर एखादा बँक कर्मचारी आला आपल्याकडे आणि त्यांनी म्हटलं की बा आमच्या कंपनीमध्ये तुम्ही FD करा, तुमच्या खात्यामध्ये तर 5 लाख 4 महिन्यापासून पडून आहे, तुमच्या खात्यामध्ये 5 लाख रुपये 4 महिन्यापासून पडून आहे, तर तुम्ही त्याचं काहीतरी इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही जर ते 5 महिन्यासाठी फिक्स केले असते तर तुम्हाला आता समजा जर तुम्ही तसेच सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर काहीतरी 2.75 2.70% हे आहे इंटरेस्ट रेट आहे. म्हणजे जर सेव्हिंग अकाउंटमध्ये आपण ठेवले तर आपल्याला 2.7 किंवा 2.75% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, म्हणजे त्याच्यावर व्याज मिळते. पण जर तुम्ही 4 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी जर किंवा 6 महिन्यासाठी जर ठेवलं तर 5-6% व्याज मिळते. एका वर्षासाठी ठेवलं तर 7.7% व्याज मिळते. कोणती बँक तर 12% व्याज देते, ज्या प्रायव्हेट बँक आहेत, नॅशनलाइज नाही जर कोऑपरेटिव्ह वगैरे, 12% वर्षाला व्याज देते. म्हणजे समजा वर्षभर तुम्ही जर फिक्स ठेवले पैसे तर तुम्हाला 1 लाखाला 12,000 रुपये व्याज देते. 1 लाखाला 12,000, 12 × 5 = 60,000 रुपये 5 लाखाला.
म्हणजे 60,000 रुपये म्हणजे पकडा ना तुम्ही 5,000 रुपये महिना झाला तो, बरोबर ना, म्हणजे महिन्याला 5,000, 5 लाखाला, बरोबर. 12% 12 महिन्याचे म्हणजे एका महिन्याला 1% असं पकडा ना, 5 लाखाला 5,000 रुपये मिळतील ना. मग समजा डिपेंड करते की तुम्ही किती रिस्क घेता. तुम्हाला जर प्रायव्हेट बँकेत पैसे टाकून रिस्क घ्यायची असेल, कारण प्रायव्हेट बँकेचा काही भरोसा राहत नाही, बरोबर. म्हणजे बँका डुबते. पण आता इथं एक कोणती तरी बँक आली होती, शेतकरी काहीतरी आहे ना, डुबली ते बँक. डुबली इन द सेन्स म्हणजे ज्या लोकांनी पैसे FD केले होते किंवा फिक्स केले होते त्यांचे पैसे डुबले, म्हणजे पूर्णच्या पूर्ण संस्थाच बंद झाली म्हणते ते. वर्धेची कोणाची तरी होते, हे इथं शेतकरी MN काहीतरी असं बँकेचं नाव आहे. सेजल स्टेशनरी आहे ना, त्याच्यावर दिसेल तुम्हाला, बघा त्याच्यावर नाही, तिकडच्या कॉम्प्लेक्समध्ये आहे. ठीक आहे. तर असं असते. तर तुम्ही किती रिस्क घेता ज्यावर असते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ की आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच्यावर किती रिटर्न मिळेल. रिटर्न म्हणजे परतावा, म्हणजे आपल्याला त्याचा किती फायदा होईल गुंतवणुकीचा. मग समजा लोक शेअर्समध्ये पण पैसे गुंतवते, म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवते, है ना, डिबेंचर्समध्ये पण गुंतवते, तर त्याच्यावर किती रिटर्न मिळणार. जसं बँक कर्ज देते तर त्याच्यावर व्याज घेते ना, व्याज म्हणजेच त्याचा काय झाला रिटर्न. पण अपेक्षित किती रिटर्न मिळणार. अपेक्षित म्हणजे अंदाज किती आहे, किती रुपये रिटर्न मिळू शकते. समजा उदाहरणार्थ एखादा नवीन व्यक्ती आहे, त्याला म्हटलं तुम्ही की बाबा तुम्ही महिन्याला SIP करा, म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाका. म्युच्युअल फंडमध्ये पैसे त्यांना टाकाव. समजा 1 महिन्या पहिले ज्यानं पैसे टाकले 1 लाख रुपये, त्याच्या आता 80-90 झाले. कारण सध्या मार्केट खूप व्हॉलेटाईल आहे, इंडियन मार्केट खूप खाली गेलं आहे. म्हणजे जवळपास काय म्हणतात त्याला, एवढे पैसे मायनसमध्ये गेले काही काही लोकांचे की भरपूर. आता ह्या 1-1.5-2 महिन्यामध्ये मार्केटमध्ये खूप चेंजेस आहेत. तर असंही होते, कधी कधी वरही जाते. वर गेलं म्हणजे जेवढं आपण जे म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खरेदी केले ते जेवढ्या रुपयानं खरेदी केले त्याच्यापेक्षा जास्त किंमत झाली तर वाढेल ना पैसे, कमी झाली तर काय होईल, मायनसमध्ये जाईल, असं पण होते, बरोबर आहे. मग आता म्हणण्याचा अर्थ असा की जर आपण गुंतवणूक करू राहिलो तर त्याच्यावर किती आपल्याला रिटर्न मिळेल याचा अंदाजित दर आहे हा. काय हा अंदाजित दर असते ना, अपेक्षित किती मिळणार भाऊ, किती रिटर्न मिळणार, बरोबर. तर तसं इथं NRR म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, म्हणजे परताव्याचा अपेक्षित दर मिळते म्हणजे दिलेला असते उदाहरणामध्ये. तर परताव्याचा अपेक्षित दर दिलेला असते, त्याचं आपल्याला काम आहे. पण कोणत्या मेथडमध्ये काम आहे, यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये. म्हणजे यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचं काम आहे, नेट प्रॉफिट आणि NRR. नेट प्रॉफिट आणि NRR दिलं असन तर यील्ड व्हॅल्यू मेथड, आणि बॅलन्स शीट दिली असन तर नेट असेट मेथड. कळलं तुम्हाला. म्हणजे नेट असेट मेथडसाठी आपल्याला काय पाहिजे, बॅलन्स शीट पाहिजे, असेट आणि लायबिलिटी पाहिजे. आणि यील्ड व्हॅल्यू मेथडसाठी काय पाहिजे आपल्याला, नेट प्रॉफिट पाहिजे आणि NRR पाहिजे, 2 पाहिजे. ठीक आहे. मग आता इथं दोन्ही आहे म्हणून आपण दोन्ही मेथड घेतल्या, नेट असेट मेथड घेतली आणि यील्ड व्हॅल्यू मेथड पण घेतली. आता नेट असेट मेथडमध्ये 2च स्टेप आहे. सोल्युशन करूया याचं आपण, सोल्युशन करू. समजा आता इथं 2 मेथड असल्यामुळं मी पहिले मेथडचं नाव लिहितो, नंबर A टाकतो, या इथं नाव लिहितो नेट असेट मेथड. असं का लिहितोय मी, कारण इथं 2 वेगवेगळ्या मेथड्स आहे म्हणून. ठीक आहे. A नंबर, याच्यामध्ये स्टेप 1 कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट मेथडमध्ये पहिले आपण काय काढतो, कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट. आता नेट असेट काढण्याचा फॉर्म्युला आहे सन्ड्री असेट्स मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. काय म्हटलं मी, सन्ड्री असेट्स. आता सन्ड्री असेट्स आणि इकडे लिहितो मी याच्या समोर अमाऊंट. ठीक आहे. आता सन्ड्री असेट्स म्हणजे कोणत्या असेट्स, तर सन्ड्री असेट्स म्हणजे कोणत्या असेट, तर सगळे असेट्स सोडून. कोणत्या, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडररायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, 4 असेट सोडून. आता 4 असेट कोणत्या, तर खर्चाचं रूप असलेल्या असेट, असं लक्षात ठेवा. खर्चाचं रूप म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, काय लागलाय त्याला, एक्सपेन्स लागलाय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आहे ना. अंडररायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, डिस्काउंट, कमिशन, प्रॉफिट अँड लॉस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, ह्या 4 असेट सोडून
बाकी सगळ्या असेट घ्यायच्या. आणि असेट घेताना त्या असेटचं जर इकडे रिअलायझेशन झालं असेल, कोणती व्हॅल्यू रिअलाइज व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू वगैरे दिली असेल तर ती व्हॅल्यू घ्यायची. मी काय म्हणतोय, असेट वाचताना इच्छाच घ्यायच्या. असेट कोणत्या घ्यायच्या? इच्छा. कोणत्या सोडून? 4 असेट सोडून. 4 कोणत्या सोडून? आता मी काय सांगितलं, ज्या असेट कमी आहे त्या सांगितल्या, म्हणजे ज्या घ्यायच्या नाही. कोणत्या घ्यायच्या नाही? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे, हे घ्यायची नाही. प्रॉफिट अँड लॉस घ्यायचं नाही, अंडररायटिंग कमिशन घ्यायचं नाही, डिस्काउंट ऑन डिबेंचर घ्यायचं नाही. मग फिक्स असेट घ्यायचं. पण फिक्स असेटची व्हॅल्यू जेव्हा बॅलन्स शीट तयार केली तेव्हा होती 7 लाख, पण आता त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे? फिक्स असेटची मार्केट व्हॅल्यू एकट्याचीच दिलेली आहे फक्त, बाकीची कोणाची नाही आहे. किती आहे? 7,20,000. मग आपण इथे लिहू फिक्स असेट. सन्ड्री असेट्स म्हणजे सगळ्याच्या सगळ्या असेट, पण कोणत्या सोडून? 4 सोडून. प्रीमियम एक्सपेन्सेस, अंडररायटिंग कमिशन, डिस्काउंट डिबेंचर्स, प्रॉफिट अँड लॉस. फिक्स असेट आहे 7 लाख, तर आपण इथे घेतो 7,20,000. काऊन घेतले 7,20,000? मार्केट व्हॅल्यू 7,20,000 आहे म्हणून. ठीक आहे. करंट असेटची मार्केट व्हॅल्यू आहे का इथं? नाही आहे. मग करंट असेट जशीच्या तशी. करंट असेट्स किती आहे? 2,80,000. ठीक आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण याच्यात घेत नाही. 7 आणि 2 9 10 लाख रुपये टोटल यायची. मायनस करू आपण एक्सटर्नल लायबिलिटीज. आता इथं पण तसंच आहे. एक्सटर्नल लायबिलिटीज मध्ये आपण लायबिलिटीज घेतो सगळ्या. मी सगळ्या म्हणून राहिलो, पण सोडून. एक्सेप्ट. कोणत्या एक्सेप्ट? शेअर कॅपिटल, एनी रिझर्व एनी फंड, प्रॉफिट अँड लॉस सोडून. शेअर कॅपिटल ह्या ज्या 3 लायबिलिटी आहे ना, ह्या इंटरनल लायबिलिटी आहे. कोणत्या लायबिलिटी आहे? इंटरनल म्हणजे कंपनीच्या स्वतःच्या लायबिलिटीज आहेत. जसं शेअर कॅपिटल हे शेअर होल्डरचे पैसे आहे, म्हणजे कंपनीच्या मालकाचे पैसे आहे ना, म्हणजे हे स्वतःचे पैसे आहे कंपनीचे. रिझर्व्ह फंड कोणत्याही प्रकारचा फंड असो, डेव्हलपमेंट फंड, रिझर्व्ह फंड, हे जे जनरल रिझर्व्ह, हे जे फंड्स असतात ना, हे कंपनीच्या स्वतःचे पैसे आहे. कंपनी स्वतःच्या उपयोगासाठी वापरते. आहे लायबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये पैसे टाकते. जसं उदाहरणार्थ आपण आपली LIC काढली आहे. LIC लाईफ इन्शुरन्स फंड. लाईफ इन्शुरन्स जो असते ना, तो फंडच आहे. दर महिन्याला जर आपण LIC भरत असाल प्रीमियम, तर तो खर्च आहे आपला. दर महिन्याला जे आपण पैसे भरतो प्रीमियम, तो आपला खर्च आहे. पण LICचे पैसे भरतोच आपण, म्हणजे द्याच लागते. ते काय आहे? लायबिलिटी आहे. जोपर्यंत आपण देतो. फंड, लाईफ इन्शुरन्स फंड जो आहे, जो आपला जमा होऊन राहिला, ते आपली लायबिलिटी म्हणजे आपल्याला देणं आहे. पण भविष्यात ते पैसे आपलेच आहे ना, म्हणजे इनडायरेक्टली आपली काय आहे? ते इन्व्हेस्टमेंटच आहे ना, म्हणजे ते आपली संपत्तीच आहे ना. कळलं ना तुम्हाला? पण आपण पैसे टाकून राहिलो म्हणजे भरून राहिलो ना, फंडमध्ये पैसे टाकून राहिलो ना, म्हणजे आपल्या जवळचेच पैसे, आपल्या उत्पन्नातलेच पैसे आपण त्या फंडमध्ये टाकून राहिलो, म्हणजे आपलेच पैसे आपण सेव्हिंग करू राहिलो, तर तो फंडच झाला एक प्रकारचा. म्हणजे भरून राहिलो म्हणजे लायबिलिटी झाली. पण ते पैसे भविष्यात आपल्यालाच भेटणार आहे, कारण आपल्याच उपयोगासाठी आहे. बरोबर? म्हणजे तो फंड आपली इन्व्हेस्टमेंट आहे. समजलं का? म्हणजे लाईफ इन्शुरन्स फंड लायबिलिटी झाली, लाईफ इन्शुरन्स फंड इन्व्हेस्टमेंट, लाईफ इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट असेट झाली. कळलं ना? जेवढा फंड जमा होईल तेवढीच इन्व्हेस्टमेंट होईल ना, तेवढीच असेट होईल. ते जसे पैसे जमा करू आपण तसं. तर हे जे फंड रिझर्व्ह असतात ना, हे कंपनी स्वतःच्या उपयोगासाठी फंड जनरेट करते, त्याच्यामध्ये पैसे ट्रान्सफर करते आणि भविष्यात जे संकट येतात त्याच्यासाठी वापरते. बरोबर ना? जसं आता आपण पैसे फिक्समध्ये टाकले, लोक काही पैसे असले की फिक्समध्ये टाकते, किंवा इन्शुरन्स काढून ठेवते, किंवा शेअर्समध्ये टाकते, कुठं इन्व्हेस्टमेंट करून ठेवते. बरोबर ना? कशासाठी? भविष्यात येणाऱ्या कामासाठी. भविष्यात आपल्याला कोणतं आजारपण आहे, शिक्षण आहे, किंवा आजारपण म्हणजे बिमारी येऊ शकते. कोणतीही बिमारी, कोणाला अटक येऊ शकते, कोणाला कॅन्सर होऊ शकते. मोठ्या मोठ्या बिमाऱ्या आल्या तर अशा बिमारीला जास्त पैसे लागतात ना, मग त्याच्यासाठी. किंवा लग्न आहे, लग्न कार्य वगैरे असेल घरी है ना, 10 वर्षांना मुलीचं लग्न करायचं आहे, मुलाचं लग्न करायचं आहे. मुलीच्या मुलाच्या लग्नाला आता सारखाच खर्च येते. बरोबर ना? पण खर्च येऊही शकत नाही. बरं,
म्हणजे डिपेंड करते की खर्च म्हणजे खर्च करणारी मुलगी आहे की नाही आहे, बरोबर ना, किंवा मुलगा आहे ना. सैराट जर झाला तर मग तर खर्चच येत नाही. हां, पण सैराट बिराटच्या मागं लागायचं नाही. तुम्हाला सरळ सांगतो, मस्त मस्त लग्न करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. कारण हे म्हणजे आपल्याला जे जीवन मिळालं आहे ना, हे मानवी जीवन, सांगितलं तुम्हाला मी 84 योनीतून येते म्हणते. हे कोणतरी सांगितलं, मी ऐकलं, आता तुम्हाला सांगू राहिलो. म्हणजे 84 जन्म होते, त्याच्यानंतर मानवी जन्म भेटते म्हणते. हा 84 लाख काय हां असं ते, आता मी ऐकणं हे झालं. 84 लाख जन्म झाल्यावर एक जन्म माणसाचा भेटते म्हणते. आता एवढा चांगला जन्म आपल्याला भेटला आणि फेल झालो, टाकली धरणात उडी, काय कामाचा तो जन्म? अरे करतात ना मुलं असं, म्हणजे फेल झाला बा, टाकली धरणात उडी, फेल झाला, घेतली फाशी. एवढं स्वस्त करून टाकलं लोकांनी जीवन आहे ना. तर असं करायचं नाही, आहे का? आपल्याला जीवन मिळालं आहे की नाही, तर याच्यामध्ये जे काही अनुभवता येते, म्हणजे जे सुख आपल्या जीवनात नॉर्मल जे जीवन आहे, म्हणजे सरळ जे चालू आहे ते चालू द्यायचं, जास्त उचापत्या करायच्या नाही. कळतंय ना तुम्हाला? हां, तर मी काय म्हणालो, हां, तर लग्न करायचं, मस्त मजा येते. नंतर आहेच काव जीवाले, पण कसं आहे ते आता उपाय नाही आहे त्याला काही, बरोबर ना? हां, तर कुठं होतो आपण? एक्सटर्नल लायबिलिटी. तर हे जे फंड, लग्नासाठी पैसे वगैरे जमा करतात ना, फंड, तर तो फंड स्वतःच आपण जमा करतो, म्हणजे लायबिलिटी करतो. म्हणजे आपल्यासाठी ती लायबिलिटी आहे, देणं आहे म्हणजे लायबिलिटी आहे. पण भविष्यात ते पैसे आपल्याच कामात येतात ना, म्हणजे ते इंटरनल लायबिलिटी आहे. फंड्स वगैरे जे असतात कंपनीचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंपनीचं प्रॉफिट आहे, कंपनीचं स्वतःचं प्रॉफिट आहे. प्रॉफिट लायबिलिटीला असते, आणि असेटला जेव्हा प्रॉफिट अँड लॉस येते ना, ते लॉस असते. समजलं का? हे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ना, हे जर लायबिलिटीला आहे तर हे प्रॉफिट आहे, आणि हे जर असेटला आहे तर ते लॉस असते. ठीक आहे? म्हणून प्रॉफिट अँड लॉस, शेअर कॅपिटल, रिझर्व्ह फंड ह्या इंटरनल लायबिलिटी आहे. कोणत्या? इंटरनल. म्हणून ह्या याच्यामध्ये येत नाही. एक्सटर्नल म्हणजे ज्या कंपनीच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना द्यावं लागते, जसं बँक लोन आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आहे ना, बँक ओव्हरड्राफ्ट आहे, बिल्स पेएबल आहे. करंट लायबिलिटी आहे इथं. काय? करंट लायबिलिटी. इथं एकच आहे, करंट लायबिलिटीज. आता जसं मी तुम्हाला असेट सांगताना कोणत्या असेट घ्यायच्या नाही ते सांगितलं, तसं लायबिलिटी घेताना शेअर कॅपिटल, एनी रिझर्व, एनी फंड, प्रॉफिट अँड लॉस हे घ्यायचं नाही असं सांगितलं. म्हणजे करंट लायबिलिटीज आपण घेऊ, किती आहे? 2 लाख. मग आता 10 लाख मधून 2 लाख मायनस करा, किती उरते? 8 लाख. याला नाव द्यायचं इज इक्वल टू नेट असेट. हे झाले नेट असेट. कळलं तुम्हाला? पहा, असेट घेताना 4 असेट घ्यायच्या नाही. असेट घेताना सगळ्या असेट घ्यायच्या, 4 सोडून. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडररायटिंग कमिशन, डिस्काउंट, डिबेंचर्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे? 10 वेळा रिपीट केलं, हे पाठवून जाते, ते तोंडात बसून जाते. त्याच्यानंतर लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल, एनी रिझर्व, एनी फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे? हे घ्यायचं नाही, करंट लायबिलिटी घ्यायचं. मग असेटमधून लायबिलिटी मायनस केल्या, म्हणजे सन्ड्री असेट्स मायनस एक्सटर्नल लायबिलिटी इज इक्वल टू नेट असेट. आता हे जे फॉर्म्युला आहे ना, हा तुम्ही ह्याच्यामध्ये पण शिकले, अमलगमेशन ॲब्सॉर्प्शनमध्ये, बरोबर ना? अमलगमेशन ॲब्सॉर्प्शनमध्ये. आता हे जे नेट असेट आपण कॅल्क्युलेट केली, याच्या भरोशावर काय काढायचं? व्हॅल्यू ऑफ शेअर काढायचं. म्हणजे स्टेप नंबर 2, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ शेअर्स, नाही, व्हॅल्यू ऑफ अ शेअर. काय? अ शेअर. अ म्हणजे एका शेअरची व्हॅल्यू करायची आपल्याला. तर हे जे नेट असेट मेथडनं काढतो ना, त्याला आपण म्हणतो इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ अ शेअर. इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ अ शेअर, बरोबर? हॅलो, आता व्हॅल्यू नेट असेट मेथडनं जर व्हॅल्यू काढायची आहे शेअरची, तर नेट असेट पहिले काढतो आपण. नेट असेट घ्यायची भागेला नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स. तर नेट असेट इथं आहे, पण नेट असेट आहे किती? 8 लाख. भागेला नंबर ऑफ शेअर्स
बॅलन्स शीटमध्ये बघा शेअर कॅपिटल आहे, किती आहे शेअर कॅपिटल? 5 लाख. 5 लाख रुपये आहे हे. नंबर ऑफ शेअर्स आहे का? नाही. नंबर ऑफ शेअर्स म्हणजे 5 लाख रुपये 10 रुपयाचा एक आहे. मग नंबर ऑफ शेअर्स किती झाले? 5 लाख भागेला 10. 5 लाख रुपये आहे ना, 5 लाख रुपये आहे, त्याला 10 न भागायचं, एका शेअरच्या व्हॅल्यूनं भागायचं. मग 5 लाख भागेला 10 म्हणजे किती झाले? 50,000. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स झाले 50,000. मग 8 लाख भागेला 50,000 करा, 16 रुपये. हे झाली व्हॅल्यू ऑफ अ शेअर. व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर 16 रुपीज. पण हे कोणती व्हॅल्यू झाली? कोणती व्हॅल्यू झाली? हे इंट्रिन्सिक व्हॅल्यू. कोणती? इंट्रिन्सिक. आता आपल्याला पाहायचं आहे यील्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ठीक आहे. बी नंबर इथं लिहितो मी. यील्ड व्हॅल्यू मेथड. कोणती मेथड? यील्ड व्हॅल्यू मेथड. यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये 3 स्टेप आहे. किती स्टेप आहे? 3. स्टेप नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट काढायला लागते पहिले. ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट अपॉन टोटल इयर्स. टोटल प्रॉफिट अपॉन टोटल इयर्स. टोटल प्रॉफिट. आता पहा टोटल प्रॉफिट म्हणजे इथं जे मी काय सांगितलं तुम्हाला, यील्ड व्हॅल्यू मेथडला काय पाहिजे आपल्याला? प्रॉफिट पाहिजे आणि NRR पाहिजे. तर प्रॉफिट हे घ्यायचं. कोणतं? हे 90,000, 95,000, 1 लाख. 90,000, 95,000, 1 लाख भागेला किती वर्ष आहे? 1, 2, 3 वर्षाचा प्रॉफिट आहे ना, 3 न भागायचं त्याला. टोटल करा. हा 2,85,000 भागेला 3 किती येते? हा किती येते? 95,000 येते काय? 95,000. काय होय हे? ॲव्हरेज. ठीक आहे. कळलं तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट? मी पहिलेच सांगितलं तुम्हाला नेट असेट मेथडमध्ये काय पाहिजे आपल्याला? असेट पाहिजे, लायबिलिटी पाहिजे. मग नेट असेट निघते. नेट असेट भागेला नंबर ऑफ शेअर केलं की व्हॅल्यू ऑफ अ शेअर निघते, इंट्रिन्सिक व्हॅल्यू. यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये आपल्याला काय पाहिजे? पहिले सांगितलं मी तुम्हाला, हे प्रॉफिट पाहिजे 2-4 वर्षाचं, जे काही असेल 5 वर्षाचं, 6 वर्षाचं, 3 वर्षाचं नेट प्रॉफिट पाहिजे आपल्याला आणि NRR पाहिजे. तर नेट प्रॉफिट कायच्यासाठी पाहिजे? तर ह्या प्रॉफिटची टोटल करायची, त्याला तेवढ्या वर्षानं भागायचं. जेवढ्या वर्षाचं प्रॉफिट लॉस असेल तेवढ्या वर्षाचं प्रॉफिट प्लस करायचं, लॉस असेल तर मायनस करायचं. जेवढ्या वर्षाचं प्रॉफिट लॉस असेल त्याला तेवढ्या वर्षानं भागायचं. 5 वर्षाचं असेल तर 5 न भागायचं. आता इथं 3 वर्षाचं प्रॉफिट होतं. 1, 2, 3. 3 वर्षाचं प्रॉफिट होतं. तिघाची टोटल केली. आता तिन्ही प्लस काऊन केले? कारण तिन्ही प्रॉफिट आहे. जर एखादा लॉस असता तर मायनस केला असता. ठीक आहे. मग लॉस असला तर मग काय वर्ष किती घ्यायचे? तर तेवढेच घ्यायचे जेवढं लॉसचं वर्ष पकडायचं. समजा 4 वर्षाचं प्रॉफिट, किंवा एखादा समजा इथं 3 वर्षाचं प्रॉफिट आहे, 90,000, 95,000 आणि 20,000 रुपये लॉस आहे समजा. मग तरी 3च वर्ष झाले ना. म्हणजे प्रॉफिट लॉस जेवढ्या वर्षाचा आहे तेवढ्या वर्षाचा प्रॉफिट लॉस घ्यायचा, प्रॉफिट प्लस करायचा, लॉस मायनस करायचा, भागेला घ्यायचे तेवढे वर्ष. म्हणून लिहिताना काय लिहिलं? ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट अपॉन टोटल इयर्स. म्हणजे टोटल प्रॉफिट त्याला भागेला त्याचे तेवढे इयर्स. प्रवेश निवृत्तीमध्ये शिकलो होतो आपण. मृत्यू काय? ख्यातीचं मूल्यांकन. ख्यातीचं मूल्यांकन मध्ये सरासरी नफा. सरासरी नफा बरोबर एकूण नफा भागेला एकूण वर्ष. हे पहा मग टोटल म्हणजे एकूण, प्रॉफिट म्हणजे नफा. एकूण नफा भागेला एकूण वर्ष. तेच मराठीतलं इंग्रजी सांगू राहिलो मी. तुम्ही भुलले असाल वयानुसार. बरोबर ना? वयानुसार विसरते ना माणूस. तर टोटल प्रॉफिट आपल्याकडे दिलेला आहे 90, 95, 1 लाख भागेला 3. हे कळलं काय? चला पुढे जाऊया. ॲव्हरेज प्रॉफिट निघाला. मग भागाकार कॅल्क्युलेटरनं करायचा. वापरायची परमिशन आहे. घरी कॅल्क्युलेटर ठेवायचं
नाही, ठेवलं तर टोपली खाली ठेवायचं. कुठे ठेवायचं? काय होते? टोपली खाली काय ठेवत असते? कोंबडी ठेवते ना टोपली खाली. कोण ठेवते कोंबडीला टोपली खाली? कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, रेट ऑफ बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट. नाही ना हो भाई, पेड अप कॅपिटल इंटू 100. पहा आता लक्ष द्या. हॅलो, हे फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागते. हे याच्यातच नाही आहे, याच्यात तर 2च मेथड आहे, त्याच्याच फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागते 3 मेथडचे. पण जे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आहे त्याच्यात जास्त फॉर्म्युला आहे, म्हणून लक्षात ठेवा. हां, फॉर्म्युला बेस चॅप्टर आहे. दोन युनिट तुम्हाला फॉर्म्युला बेसच आहे. आता हे 2 फॉर्म्युले झाले, सन्ड्री असेट मायनस लायबिलिटी आणि व्हॅल्यू ऑफ अ शेअर. इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढताना नेट असेट भागेला नंबर ऑफ शेअर्स. ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट अपॉन टोटल इयर्स, हे झालं. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढलं तर रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिटचा रेट काढायचा, किती टक्के प्रॉफिट आहे बॉय. मग प्रॉफिट हे कोणाच्या किती टक्के आहे? शेअर कॅपिटलच्या किती टक्के आहे? कोणाच्या? शेअर कॅपिटलच्या किती टक्के आहे. ठीक आहे ना. मग रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट घ्यायचा, जे काढलाय ते भागेला कोणावर काढायचा त्याचा पर्सेंटेज. ॲव्हरेज प्रॉफिटचं कोणाशी? शेअर कॅपिटलशी. कोणतं शेअर कॅपिटल? पेड अप शेअर कॅपिटल गुणेला 100. रेट काढायचा आहे ना, मग गुणेला 100 लागलं. बरोबर. ॲव्हरेज प्रॉफिट किती आलं हे पहा, इथं आहे 95,000 भागेला पेड अप कॅपिटल, तर एकच कॅपिटल इथं 5 लाख गुणेला 100 किती येते मग काढा. रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर हां किती येते? 95,000 गुणिले 100 भागेला 5 लाख. बरं ना. हां 15 5 लाखाच्या 15% 19%. 5 लाखाच्या 15% 75,000 होईल. पण इथं 95,000 आहे ना. 95,000 भागेला 5 लाख गुणेला 100 तर हे आले 19%. कळलं का? हेच कळलं का तुम्हाला? काय घेतलं इथं? हे कुठून घेतलं? हे इथून घेतलं. हे कुठून काढलं? इथं पाहिजे ना ते, म्हणून हे काढलं. हे कुठून काढलं? हे हां. आता हे ॲव्हरेज प्रॉफिट काढलं. होऊन काढलं कारण काम आहे याचं. ठीक आहे. स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ YIELD. स्पेलिंग लक्षात ठेवा. YIELD, यील्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ठीक आहे. यील्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट अपॉन NRR इंटू ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर. पहा आता लक्ष द्या. रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट 19% लिहायचे. NRR हे इथं आहे. किती आहे? 10 गुणेला ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर हे इथं आहे बॅलन्स शीटमध्ये. किती आहे? 10 रुपये ईच. एका शेअरची ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर म्हटलं. अ शेअर, एका शेअरची ओल्ड व्हॅल्यू किती आहे? 10. 19 गुणेला 10 भागेला 10 म्हणजे 19 रुपये. हे झाली यील्ड व्हॅल्यू ऑफ. यील्डचं स्पेलिंग लक्षात ठेवजा. YIELD. यील्ड म्हणजे उत्पन्न, उत्पादन मूल्यांकन पद्धती. त्याला उत्पन्न मूल्यांकन पद्धती, उत्पादन मूल्यांकन पद्धती असं म्हणतात. समजलं का तुम्हाला? हे पहा, यील्ड व्हॅल्यू काढायसाठी रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट पाहिजे.
रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढलं. रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिटसाठी ॲव्हरेज प्रॉफिट पाहिजे म्हणून ॲव्हरेज प्रॉफिट काढलं. ई स्टेप इज डिपेंड ऑन इच अदर, म्हणजे प्रत्येक स्टेप एकमेकावर डिपेंड आहे. जसं आता रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट पाहिजे, येणारा अबे याच्यातला येणारा तर उदाहरणार्थ दिलं असते आणि ओल्ड व्हॅल्यू उदाहरणार्थच असते. मग याच्यात जास्तीचं काय आहे, रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. मग रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट नाही आहे, मग रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढलं. मग रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे तर काय पाहिजे, ॲव्हरेज प्रॉफिट. पेड अप कॅपिटल 100 तर आजचे घेतले आणि पेड अप कॅपिटल उदाहरणार्थ आहे, बरोबर. मग काय पाहिजे, ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिट काढायसाठी काय पाहिजे, टोटल प्रॉफिट अपॉन टोटल इयर्स. टोटल प्रॉफिट आणि टोटल इयर आहे, त्याला भागाकार केला, ॲव्हरेज प्रॉफिट आलं. ॲव्हरेज प्रॉफिट भागायला पेड अप कॅपिटल गुणिले 100 केलं, रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट आलं. मग रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट भागायला येणारा गुन्हेला ओल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर केलं, इल्ड व्हॅल्यू आलं. समजलं. अशा प्रकारे ह्या दोन मेथड आहे. एक फेअर व्हॅल्यू मेथड असते. फेअर व्हॅल्यू मेथडचा फॉर्म्युला काय आहे, इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ अ शेअर म्हणजे 16 प्लस इल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर म्हणजे 19. 16 प्लस 19 35. 19 आणि 16 35, त्याला 2 भागाचं 17.5. 17.5 रुपये फेअर व्हॅल्यू येते. नाही कळलं. फेअर व्हॅल्यू मेथड आहे नाही याच्यात, जर सांगितलं तुम्हाला सिलेबसमध्ये पण लिहिलं नाही आहे, पण फेअर व्हॅल्यू मेथड तुम्हाला येणारच नाही, कारण उदाहरणच तुम्हाला 4 आणि 8 मार्काचे आहे, बरोबर आहे. पण काही सांगता येत नाही, बायाची भरती आहे सगळी. हां, सिलेबसमध्ये राहते काय आणि प्रश्न विचारते काय, असंही होते कधी कधी होते बरं. कारण फेअर व्हॅल्यू हे डिपेंड ह्या 2 मेथडवरच आहे ना. मग टाकू शकते कॅल्क्युलेट फेअर व्हॅल्यू ऑफ अ शेअर. फेअर व्हॅल्यू ऑफ अ शेअर म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ अ शेअर प्लस इल्ड व्हॅल्यू. एकच स्टेप आहे त्याच्यात, एकच स्टेप आहे त्याच्यात. कोणती व्हॅल्यू, इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ अ शेअर प्लस इल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर भागेला 2. कळलं ना. धन्यवाद. पार्टी आपली आभारी आहे. दिल्या घरी सुखी राहा.